जानेवारीची रात्र. पन्हाळगड शांत होता. पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणारा मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता. अशातच त्याला दूरवर पेटत्या मशालींची रांग दिसली. प्रकरण त्याच्या ध्यानात आलं. तसा तो पळत बाले किल्ल्यात धावत आला आणि सरनोबत मल्लोजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की घात झाला. घोरपडे बाबा, कोल्हापूरचा तळ संगमेश्वराच्या रोखाने दौडतोय, पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना. लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले. मल्लोजी, संताजी व बहिर्जी यांना सोबत घेऊन कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले आणि संगमेश्वराच्या दिशेने स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि चहूबाजूनी अडकलेले संभाजी महाराज शांतपणे एरझऱ्या मारत होते. संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा डाव कोणाचा आहे. कोल्हापूरशिवाय शत्रूचा आसपास दुसरा तळ नव्हता. एवढ्या आडवाटा रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. अर्थात हा सगळा डाव गणोजी शिर्के यांचाच होता. या विचारात असतानाच घोड्यांच्या टापाचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला. तसेच हातात तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले. मल्लोजी आणि त्यांचे सैन्य देखील प्राणपणाने लढत होतं. सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं. सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं. गर्दीतून वाट तयार करत शत्रूंशी सामना करत शंभूराजे नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचले. पण त्यांच्या कानावर बातमी आली, मल्लोजी बाबा पडले. तसं त्यांनी घोडा वळवला. सोबत असलेल्या संताजी आणि बहिर्जींना तात्काळ रायगडावर पोहोचण्याचे आदेश दिले आणि स्वतः लढायला लागले. मोठ्या दमाने ते लढले, पण अखेर शत्रूची दोर हातात बांधली गेली. इकला दोरखंडात बांधलेल्या शंभूराजावर अरेरावी करायला लागला. पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकरब खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघाला. शिवाजी सावंत यांच्या कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो. पुढे शंभूराजांसोबत औरंगजेबाने जे केलं ते आपण सगळे जाणतो. पण खऱ्या अर्थानं शंभू महाराज शत्रूंच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्यामुळेच. पण नेमका इतिहास काय सांगतो? गणोजी, नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली, कशी केली आणि मुळात संभाजी राजानंतर पुढे गणोजींचं काय झालं? चला याबद्दल आज जाणून घेऊयात. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं. सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे राज्य करत होता. सुर्वेचा पराभव केल्यानंतर त्यांचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले. महाराजांनाही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावं इनामात दिली. पुढे त्यांच्यासोबत नातंही तयार झालं. ही सगळी व्यवस्था, हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुमारबाईचा विवाह पिलोजींचे पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला. शिर्के यांची लेक येसूबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं तेव्हा वतनदारी ही महत्त्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी हे गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती. पुढे अनेक वेळा त्यांनी येसूबाई आणि संभाजी महाराजांनाही ही इच्छा बोलून दाखवली. पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय होतो. या कारणाने वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा. नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले. अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच. पण तिथे चालू असलेल्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी एकदा कवी कलश यांना तिथे पाठवलं. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलशाचा अपमान करून त्यांना हकलून लावलं. त्यानंतर
स्वतः संभाजीराजे समस्यांचा तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरात गेले. गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पुढे त्यातून युद्ध झालं. अर्थात युद्धात शिर्क्यांना माघार घ्यावी लागली. पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातात, स्वराज्याच्या विरोधात जातात, हीच खल शंभूराजांच्या मनात अजूनही सलत होती. युद्ध झाल्यानंतर कवी कलश त्यांना काही कामं सांगून महाराज पन्हाळाच्या दिशेने आले. पुढे 32 शिराळा सातारा वाई मार्ग महाड घाटाने रायगडावर ते पोहोचणार होते. पन्हाळ्याला आल्यावर काही निवाड्याची कामं त्यांनी आटोपली आणि मलोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय. पन्हाळ्यावर त्याचा डोळा होता, पण मलोजी समोर त्यांचा निभाव काही लागेना. हे ऐकून महाराजांना बरं वाटलं. अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडाला इतिका खानाचा घेर पडलाय. क्षणात शंभूराजांसमोर रायगड उभा राहिला. अर्थात तात्काळ निघावं लागणार होतं, पण ठरलेल्या मार्गावर औरंगजेबाची फौजी असल्याने त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. गरज लागली तर कळवू पाठोपाठ या, असं त्यांनी मालोजींना सांगितलं आणि ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले. शिर्क्यांचा पागेचा रखवालदार अर्थात धर्ममहार याला देसाईच्या माणसांनी मारलं होतं. तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इमानदार चाकराला मारल्याबद्दल मसू कोथळूक तुरवटेतर्फेचा सारा गाव सरकारात अमानत करून घ्या, असा आदेश कवी कलशाला शंभूराजांनी दिला. इतकं होऊनही एकीकडे शिर्क्यांचा रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एका प्रकारे शिक्षा देत होते, तर दुसरीकडे शृंगारपुरून पाळलेले गणोजी आणि कान्होजी मुकरब खानाच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते. शिवरात्र अगदी तोंडावर आली होती असताना देखील रात्रभर कोल्हापूर मुकरब खानाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत, दिमतीला किती माणसे आहेत याची खडा न खडा माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी त्या खानाला दिली. असं असतानाच छत्रपती संभाजी राजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली. प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्केला लिहिलेला खलिता त्यांच्या समोर आला. त्या एका खलित्यात लिहिलं होतं की रामराजे एक आहेत, त्यांनाच हातात धरून गादीवर बसवले तर कुल एका खाली तुम्हाला मिळेल. छत्रपतींसाठी हा एक मोठा धक्का होता. मनात अनेक वादळ सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचे अनुष्ठान करण्यात आलं. संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात यज्ञकुंड भरला. सगळं गाव पंक्तीला हजर होतं. संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडाला निघणार होते असं सगळं ठरलेलं. पण याच वेळेला गणोजी शिर्के ने मुकरब खानाला बातमी दिली की संगमेश्वराला 500 घोडे आहेत, आजूबाजूला खडणीचं कड आहे, आजूबाजूला मातबीचं ठाणं नाही. पन्हाळ्याचे घोरपडे जरा सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच. फक्त काम फत्ते झालं की आमच्या वतनदारीचे बादशाला सांगायला विसरू नका, असं शिर्के त्या मुकरब खानाला सांगत होते. ही बातमी ऐकून मुकरब खान आणि त्याचा मुलगा 1,500 हत्यारबंद सैनिक घेऊन निघाले. त्यांच्यासोबत होते गणोजी शिर्के आणि नागोजीराव माने. जिथे शंभू महाराज थांबले होते तिथेच नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजींनी त्यांना सांगितला. अर्थात त्यांच्यामुळेच रात्र असूनही तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढे होत्याचं नव्हतं झालं. शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबच्या सैन्यात होता. एकदा जिंजीत राजाराम महाराज असताना तिथे शत्रूचा वेढा पडला तेव्हा खंडोबल्ला यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळचे वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोललं जातं. त्यांच्यानंतर त्यांच्या पिढ्यांना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला, अशी ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. काही जण असं म्हणतात की गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत हात मिळवून एक प्रकारचा गनिमी कावा केला. मित्रांनो, गणोजी शिर्के यांना वतन पाहिजे होती हे आपल्याला इतिहासात प्रकर्षाने दिसून येते.
शंभूराजांना कैद झाली तो 1 फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी काळा दिवस ठरला. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जय भवानी, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय शंभूराजे.